नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे चाललोय. खूप दिवसापासून आम्ही प्लॅन करत होतो, पण ते बोलतात ना, जोपर्यंत बाबाचा बुलावा येत नाही तोपर्यंत आपण तिथे जाऊ नाही शकत. फायनली बुलावा आलाय आपल्याला आणि आम्ही पूर्ण सर्व फॅमिली निघालोय शिर्डीला. चला मग भेटूया आता डायरेक्ट शिर्डीला. चला आपण आता निघतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, साई बाबा की. आपण आता चाललोय, नवीन ओपन झालाय समृद्धी महामार्ग. बघूया किती आपला रस्ता वाचतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. पहिला टोल नाका आलेला आहे. टोलचे चार्जेस आहेत, जायचे सिंगल चार्जेस आहेत 375 आणि रिटर्न येत आहेत तर तुम्हाला 750 रुपये लागतील. बघूया आपला आता किती रस्ता वाचतो याच्यामध्ये. मक्खन रोड, मक्खन आता कालो होईल बघ बाबू. हे बघ दिसतंय का ते कालू बुवा येईल तिथे. गावी आहे ना एक ब्रिज हे बनवलंय, वरती शेड पण बनवलंय ते प्राण्यांसाठी, माहितीये? तो बघ प्राणी आहे बघ तिथे. Take the next left. In 600 meters, turn left. एक नंबर. या रस्त्यावर एकच कमी आहे, इथे नेटवर्क बिलकुल नाही आहे आणि दुसरी गोष्ट मॅपमध्ये हा रस्ता अजून अपडेट नाही आहे. भरपूर गाड्या युटर्न मारून जात होत्या कारण इथे मॅपमध्ये दाखवतच नाही हा रस्ता. शिर्डी बघ फक्त 154 किलोमीटर. यो कुत्रा यो. हा समोर जो तुम्ही बघताय ना, तो इगतपुरीचा आहे घाट. आपण इथून पहिला जुना रोड तिथून जायचा वरून. आता हा नवीन टनेल झालाय, सर्वात मोठा टनेल आहे. इगतपुरी मुक्ता. मस्त पेंटिंग वगैरे मस्त. सफारी संपत नाही. काय मजा काय काय. बघ लांब पर्यंत दिसत नाही काय. 5 मिनिटं होऊन गेले तरी फक्त काय संपायचं नाव नाही घेत आहे. सर्वात मोठा बोगदा आहे, अजून चालूच आहे. भिवंडी टू शिर्डी समृद्धी महामार्गावर टोटल 5 टनेल आहेत. त्यातला हा इगतपुरी टनेल सर्वात मोठा टनेल आहे, ज्याचा डिस्टन्स टोटल आहे 8 किलोमीटर. फायनली 7 मिनिटानंतर बोगदा संपला आहे. त्याच्यावर शेड पण मस्त केले. सकाळ झाली. शेड करायला गेल्यामुळे डायरेक्ट उजेड नको यायला.
गाईस, आता आपण इथे जरा हॉल्ट घेतलाय. मध्ये समृद्धी महामार्ग 1 नंबर मक्खन रोड आहे एकदम, आणि पहिला हॉल्ट आहे मध्ये. मला वाटतं 100 किलोमीटरचा जास्त झाला. त्याच्यानंतर आता हा पहिला हॉल्ट घेतला आम्ही थोडा नाश्ता वगैरे करायला. तर थोडा खाऊन घेऊ, मग डायरेक्ट शिर्डीला डायरेक्ट निघू. चला बरं. 2 किलोमीटरवर जाऊ, 5 पोहोचलो आपण. फक्त 1.5 किलोमीटरवर शिर्डी पोहोचलोय आता आपण. फुल रस्ते 1 नंबर आहेत. मक्खन रोड आहे तिथं. टॉप स्पीड 120 इथे कार साठी टॉप स्पीड 120 ठेवलंय. मस्त बघा, आता 1 किलोमीटर आहे शिर्डी. फायनली आपण पोहोचलोय शिर्डीला, आणि ते फक्त आणि फक्त 4.5 तासामध्ये. आणि हे पॉसिबल झालं समृद्धी महामार्गामुळे. ओल्ड रोडने आम्ही यायचो तेव्हा 6-7.5 तास लागायचे. आपला 1.5 ते 2 तास वाचला त्याच्यामध्ये. चला आता पार्किंग बघूया आणि दर्शन करूया. ओम साईराम. इथे पार्किंग केलंय. चला आता दर्शनासाठी जाऊया. बघूया ते किती लाईन आहे, किती गर्दी आहे. चला. आपण पोहोचलो आता मंदिराच्या समोरच. ही पार्किंग आहे, आणि आपण या मॉल मध्ये पार्किंग केली इथे खाली. 100 रुपये पार्किंगचे चार्जेस आहे. इथून लाईन स्टार्ट होत आहे. हा आहे साई पालखी उद्यान. याच्या समोरच आपल्याला चप्पल वगैरे ठेवायचे आहेत, मोबाईल कॅमेरा वगैरे इथे ठेवायचे आहेत. इथे लॉकर आहेत बघा. इथे मोबाईल लॉकर आहे, चप्पल पण चप्पल स्टँड पण. चला आता आपण मोबाईल इथे करतोय, लॉकर मध्ये ठेवतोय. 5 रुपये फक्त, आणि चप्पल पण इथेच ठेवतोय. डायरेक्ट मग दर्शन घेऊन आपण भेटूया डायरेक्ट. चला. फायनली आपलं दर्शन झालंय. 3.5 तास लागले आपल्या लाईन मध्ये. भरपूर आज गर्दी होती. खूप क्राऊड आहे. फुल सॅटर्डे आहे ना, त्याच्यामुळे खूप क्राऊड आहे. दर्शन मस्त झालं आपलं. आता बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतो. आय लव्ह साईबाबा. पुन्हा एकदा शॉपिंग चालू झाली आपल्या इथे. काय मग काय नाही घेतलं. आता लड्डू घ्यायला. चला लाडू घ्यायला जाऊ. आता आपण इथे लाडू घेतोय. लाडू प्रसाद 20 रुपये पॅकेट मध्ये फक्त 2 लाडू आहेत. आता लाडू घेऊया. एक टाक फटाफट. अजून एक पाहिजे. अजून एक द्या. हा टाक टाक कर. आता आपण आलोय श्री साई पालखी उद्यान मध्ये. मस्त इथे गार्डन बनवलंय. बघा समोरच साईबाबाची पूर्ण मोठी मूर्ती आहे.
साईबाबांचं दर्शन तुम्हाला जर एकदम चांगल्या मध्ये करायचं असेल तर तिथे लेफ्टला एक रांग असते आणि राईटला एक रांग असते. तर राईट मध्ये जर तुम्ही रांगेमध्ये उभे आहात तर लेफ्ट साईडला उभे राहा, कारण त्याचं दर्शन चांगलं होतं. आणि लेफ्ट साईडच्या रांगामध्ये असेल तर राईट साईडला उभे राहा, कारण जी साईडच्या ज्या रांग असतात त्याच्यामध्ये डायरेक्ट त्यांना बाहेर काढतात. आणि आमचं मस्त दर्शन झालं इथे. आणि माझ्या मागे बघू शकतो तुम्ही, बघा साईबाबा. मी तुमच्यासाठी एक सिनेमॅटिक व्हिडिओ शूट केला आहे, तो बघा. कसा वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. सिनेमॅटिक व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला आता आपण आलो पेट पूजा करायला. साई अमृत म्हणून आहे, याच्यामध्ये आपण नाश्ता करतो आता, कारण खूप वाजले तर टाइम झाला 6 वाजलेत. चला. कसं वाटलं दर्शन? मस्त वाटलं. तू 3.5 तास 3.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर साईबाबाचं चांगलं दर्शन करायला आहे. आता आपण आलोय साई अमृत हॉटेलला. हे करा, चला ऑर्डर. काय होतं? मी डोसा सांगतो. मैसूर मसाला. मी मैसूर मसाला. तुला बघा मस्त फवारे पण आहेत. एक चांगला हॉटेल मध्ये केलंय. म्हणजे गरमी किती पण असली तरी इथे मस्त थंडावा आहे. आपला नाश्ता आलाय. पूजाने ऑर्डर केलाय मैसूर मसाला डोसा. छोटी साधा डोसा घे. हा थोडा खा. साधा डोसा घे, थोडा काय. पूजा कसा वाटला दर्शन? मस्त झालं. 3.5 तास लाईनीमध्ये वाटले ना तेवढं? नाही, लगेच आला सर. एसी वगैरे होती ना आतमध्ये, मग एकदम आरामात झालं. ठीक आहे. गोलू पण मसाला डोसा खाते मस्त. गोलू खाते गोलू. चला आता आपला नाश्ता झालाय करून. आता आपण निघतो डायरेक्ट घरी जायला. व्हिडिओ मी इथंच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.